माऊली रामकृष्ण हरी. अमरावतीचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आमचे हे दोघं रायडर्स सन्माननीय मगरदादा आणि आमचे कमलाकर बापू आणि त्यांच्या पाठीमागे आमचे जयंत दादा आणि मी फारच मागे आहे. माझं एक बंद चालू आहे, परंतु आजची आमची राईड शक्यतोवर 100 किलोमीटरची होईल अशी आशा व्यक्त करतोय. आणि सौंदाणा रोडवर सौंदाण्याच्या पुढे जनसोनाई या हॉटेलवरती आम्ही चहासाठी थांबलोय. सकाळचा चहा आणि नाश्त्याची तयारी आमचे दादा करतायत. हायवेला लागूनच हे जनसोनाई नाश्त्याचं सेंटर आहे. उत्तम प्रकारचा नाश्ता मिळतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा मुंबई आग्रा रोड आणि या सगळ्या सायकल्स. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. उमराण्याच्या थोडेसे पुढे आहोत आणि उमराण्याचे सायकल क्या हो डेअरीमध्ये तुम्ही दबून गेले दादा. मोरेशी मोरे 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 हा मोरे. मित्र, रविवार म्हटलं की मोठी राईड आणि ह्या मोठ्या राईडच्या निमित्ताने आम्ही चांदवडच्या राहूर बाळीच्या खालच्या हनुमान मंदिरापर्यंत आता पोहोचलो आहोत. उमराण्याला भेटलेले मित्रसुद्धा आता तिथून परत झालेले आहेत. आणि मग आम्ही आता 4 जण आणि हा सुंदर असा नजारा जर तुम्ही बघितला तर अगदी निसर्गाने नटलेला हा राहूर घाट आणि त्याच्या बाजूचं असलेलं हे हनुमान मंदिर मनाला प्रसन्न करतं. सगळेच रायडर अतिशय उत्तम पद्धतीने सायकलिंग करत होते. आम्ही मगरदादांची त्या ठिकाणी वाट बघतो आहोत आणि थोड्याच वेळात मगरदादाही वापस येतील अशी शक्यता आहे. या आमच्या सायकली थोड्या थकल्या आहेत, परंतु आता त्याही आराम करत आहेत आणि हा सुंदर प्रवास रविवारच्या सायकलीच्या निमित्ताने होतो आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की रविवार म्हणजे सुंदर सायकलिंग. रविवारची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात गेली की दिवस अतिशय या प्रसन्न माणसाच्या जातो. जिद्दीला सलाम. आमचे मगरदादा म्हटल्यानंतर एखादं चॅलेंज घेतलं की ते पूर्ण करणारच, ते सोडणार नाही बिलकुल. आणि आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे हे अतिउत्तम रायडर आहेत आणि त्यांची ही राईड आता पूर्ण झाली आहे. माऊली रामकृष्ण हरी. आज रविवार असल्यामुळे मालेगाव सायकलिंग क्लबचे आमचे सगळेच रायडर अगदी 100 किंवा 100च्या पटीमध्ये राईड करतात. आणि आजची आमची जी राईड आहे ही चांदवडच्या मारुती मंदिरापर्यंत आहे. राऊड घाटातल्या मारुती मंदिराजवळ आम्ही आलो आहोत. आणि त्या अनुषंगानं आमच्या अनेक वेगवेगळ्या रायडरची आम्ही मुलाखती किंवा भेट घेत असतो. आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे अनेक अष्टपैलू रायडर्स जे आम्हाला प्रेरणा आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सायकलिंग करत असतो. असेच आमचे एक अष्टपैलू रायडर सन्माननीय ॲडव्होकेट जयंतजी मोरे आज आपल्याबरोबर आहेत. जयंतजी नमस्ते. मला आनंद होतो या ठिकाणी सांगताना की जवळपास 50,000 किलोमीटर सायकलिंग पूर्ण झालेली आहे. दरवर्षी पंढरपूरची वारी करतात आणि वेगवेगळे चॅलेंज ते घेत असतात. आणि आत्तासुद्धा साताऱ्याचं आणि अमरावतीचं चॅलेंज त्यांनी घेतलेलं आहे. आणि अमरावतीचं चॅलेंज अतिशय चॅलेंजिंग आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1200 किलोमीटरचा त्यांचा प्रवास आहे. जयंतजी, कशा पद्धतीने रोजची तयारी असते आणि चॅलेंजसाठी तुम्ही नेमकं कसा वेळ ॲडजस्ट करतात तुमच्या सगळ्या एकंदरीत ऑफिशियल सगळ्या गोष्टी करून? मी रात्री 11 वाजता झोपतो, पहाटे 5 वाजता उठतो. पहाटे 5 वाजता उठल्यानंतर थोडासा व्यायाम करतो आणि मग नंतर 5:30-7:30च्या दरम्यान सायकलिंग करतो. रोज माझी 50 किलोमीटर सायकलिंग असते. मालेगाव ते म्हणजे राळवा नाका ते आपलं आंबासन फाटा असं जवळ 25 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे तिकडून येऊन जाऊन 50 किलोमीटर अशी रोजची राईड होते. बरं. आणि समजा आता तुम्ही आता जसं काही अमरावतीचं चॅलेंज घेतलंय, साताऱ्याचं चॅलेंज घेतलंय, याचं तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करतात? तुमचं रोजचं डाएट किंवा तुमचा आराम आणि तुमचं ऑफिस या साऱ्या गोष्टींचा ताळमेळ बघून आता जवळपास 1200 किलोमीटर महिन्याला जर पूर्ण करायचं असेल आणि तुम्हाला ते 25 दिवसात पूर्ण करायचं आहे, तर याच्या तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करत असता? जसं रविवार राहिला तर आम्ही कमीत कमी 100 किलोमीटर म्हणजे 50च्या पुढेच राहते. बरोबर. महिन्यातून एकदा आम्ही 100 किलोमीटर करायचं ठरवलं मालेगाव सायकलिंग क्लबच्या वतीने. बरोबर. असं वेगवेगळ्या राईड्स मालेगाव सायकलिंग क्लब आयोजित करतं आणि सन्माननीय हे सगळेच आमचे कमलाकर बापू असतील, मगरदादा असतील आणि आमचे ॲडव्होकेट जयंत दादा असतील, या सगळ्यांच्या प्रेरणेने आमच्यासारखे जे नवीन रायडर आहेत ते वेगवेगळे राईड करतात. मित्रांनो, अशा
अष्टपैलू रायडर्सशी आपण भेटत राहूयात. आणि मी तुम्हाला तुमच्या सातारा आणि अमरावती चॅलेंजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या सायकलिंगच्या प्रवासालाही शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. ॲडव्होकेट जयंतजी मोरे यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो. परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला रामदेवजी बाबांच्या मंदिराचं दर्शन होतं. रामदेवजी बाबांचं मंदिर हे अगदी मुंबई आग्रा रोडवर हायवे टच सौंदानापासून अगदी जवळ अंतरावर आहे. अतिशय लहानपणापासून या मंदिराबद्दलचं आकर्षण मनामध्ये होतं. मंदिराचं दर्शन घेऊन पुढे अजून निघालो तर आता शेवटचा टप्पा होता नागाई माता मंदिर. आणि नागाई माता मंदिराजवळपर्यंत आमचं जवळपास 88 किलोमीटरचं अंतर पूर्ण होऊन आता जवळपास प्रवासाचा अंतिम टप्पा होता. 12 किलोमीटर अंतर पूर्ण झालं की शतकी खेळी होऊन आम्ही आमच्या आपापल्या घरी जाणार होतो. निसर्गाच्या सानिध्यात रविवार गेला की अतिशय आनंद आणि प्रसन्नमय पुढचा आठवडा जात असतो. अशाच वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणच्या सायकलिंगचा आनंद आपल्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तर चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या आठवड्यात रविवारी नव्या एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.